नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका, फक्त पान बदला आणि नवीन धड्यांपासून सुरुवात करा। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सराफा बाजार येथे गुरुवारी संध्याकाळी 7:30च्या सुमारास दागिने बनवण्याचे अवजार विक्रेता लक्ष्मीचंद उर्फ लकी जैन यांच्यावर बानू बाकोडे व अन्य एका इसमाने चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात लकी जैन यांना जबर मार लागून आतडे बाहेर निघालेत। जागेवर खूनच खून दिसून आले आणि खिशात असलेले रोख रक्कमही त्या हल्लेखोरांनी काढून तेथून पसार झालेत। जखमी अवस्थेत लकी जैन यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनला सूचना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। बानू बाकोडे यांना पोलिसांनी घरी जाऊन अटक केली। यामध्ये बानू बाकोडे यांनी पोलिसांना सांगितले की हा हल्ला मी नाही केला, मला यातलं काही माहिती नाही। बानू बाकोडे यांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत, परंतु हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला याचा पोलीस तपास करीत आहेत। घटना परिषदेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्य घटना अर्पण केली। केंद्र सरकारने 2015 सालपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो। संविधान दिन आणि राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबरला भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली। अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केला। अंतिम मसुदा हा 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेने स्वीकारला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो। भारत सरकारने आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 ला पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला। संविधानाबाबत जनजागृती करण्याकरिता आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 ला आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते। संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करीत आहेत।
अमरावतीत देखील महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। एप्रिल महिन्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे रोजगार बंद झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले, तर अनेकांनी आपल्या नोकऱ्या देखील गमावल्या। अशातच महावितरणतर्फे वाढीव वीज बिलाचा भार सर्वसामान्य नागरिकांवर आला। 8 महिन्यांचे बिल भरण्याची कोणाचीच ताकद नसताना राज्य शासनाकडून वीज भरण्यासाठी वारंवार सूचनांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रासला आहे। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात आंदोलन सुरू केले असून राज्य शासनाचा निषेध केला आहे। अमरावती शहरमधील देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला व लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। दिनांक 26 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात वीज माफीच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात मोर्चे आणि लोकांचा जो असंतोष आहे हा रस्त्यावर दिसून राहिलेला आहे। सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका घेतली की लॉकडाऊनच्या काळात जे काही पठाणी वसुलीसारखं एक वसुली वीज बिलच्या माध्यमातून सरकार करत आहे, ही सर्व वीज बिल माफी द्यावी अशा प्रकारची भूमिका सन्माननीय राजसाहेबांनी घेतली। त्याच्या प्रकारचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना देणार आहोत आणि या संदर्भात जो विषय आहे तो आम्ही सविस्तर अभ्यास करून या विषयाचं पूर्ण अभ्यास करून हे सर्व निवेदन देऊन राहिलो। हा बोला। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण राज्यभर वीज बिलच्या जी पठाणी वसुली सुरू झालेली आहे त्या विरोधात माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलन होत आहे। साधारणतः मार्च 2020 पर्यंत महावितरणची जी थकबाकी आहे ती 59,000 कोटीवर जाऊन पोचलेली आहे आणि त्यामुळे महावितरण अगदी मेटाकुटीला आलेला आहे। असं असताना ते फक्त सामान्य घरगुती वीज ग्राहकाकडून वसूल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि तो प्रयत्न अतिशय अन्यायकारक आहे। गेल्या 5 वर्षाचा आढावा घेतला असं दिसते आहे की जी थकीत रक्कम आहे त्यामध्ये साधारणतः एकच युनिट घेतला आपण स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या पथदिवे जे आहेत स्ट्रीट लाईट, त्या स्ट्रीट लाईटची थकबाकी आहे 5,200 कोटीच्या वर आणि 5,200 कोटीची जर वसुली केली, ही वसुली का होऊ शकते? कारण ग्राहकाने आपला मालमत्ता कर भरताना वीज कर भरलेला आहे आणि त्या वीज कराची वसुली यांनी आधी केलेली आहे। तरीही हे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत हे वीज बिल थकवत आहेत। त्यांनी थकवलेलं वीज बिल जर भरलं तर महावितरणच्या तिजोरीमध्ये 5,200 कोटी रुपयाची वसुली येऊ शकते आणि त्या वसुलीतून 2,000 कोटी रुपयाची रक्कम वापरली तर संपूर्ण घरगुती ग्राहकांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि लॉकडाऊन काळातलं वीज बिल माफ करता येणं शक्य होऊ शकते। या गोष्टीचा साकल्यानं विचार करावा। टप्प्याटप्प्यानं सर्व बाबतीत चर्चा विचार विनिमय करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्माननीय राजसाहेब ठाकरेच्या मार्गदर्शनात हे सगळं नियोजनबद्ध आंदोलन केलं आहे आणि त्याचा आजचा शेवटचा टप्पा असा आहे की आज फक्त हात जोडून आम्ही निवेदन देतो आहे। जर सर्वसामान्य ग्राहकांना यातून सूट मिळाली नाही तर पुढचा टप्पा अतिशय तीव्रतेनं केला जाईल याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देण्यात येईल आणि याची नोंद सरकारने घ्यावी यासाठी हे आजचं निवेदन आहे। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला घेऊन प्रशासनाने 4 दिवस ड्राय डे घोषित केला। या निर्णयाविरोधात अमरावती जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। शिक्षक मतदारसंघाचं जे 1 तारखेला इलेक्शन आहे त्यामध्ये फक्त शिक्षकच वोटिंग करतात। म्हणजे जे भारताचं भविष्य, देशाचं भविष्य आहे, त्या भवितव्य ज्यांच्या हातामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावे, त्यांना चांगली विद्या द्यावी याचं काम शिक्षक करतात। परंतु त्यांच्या निवडणुकीच्या वेळेला 4 दिवस हे ड्राय डे म्हणजे मद्य विक्री बंद केलेली आहे कलेक्टर साहेबांनी। त्यांना आम्ही म्हटलं, आम्ही गेलो होतो तर त्यांना आम्ही म्हटलं सर तुम्ही हा अन्याय आहे, कारण अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त 12,000 आहेत आणि फक्त 16 बूथ आहेत, तिथे शांतता आणि कायद्याची कशी काय भंग होणार आहेत? शिक्षक दारू पिणार आहेत का? शिक्षक का दारू पिऊन भयकणार आहेत का? शिक्षकांना प्रलोभन दिलं जाणार आहे का? तो म्हणे हो दिलं जाऊ शकतो, कायदा व्यवस्था भंग होऊ शकते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिक्षक दारू पितात आणि शिक्षक दारू पिऊन दंगा करतात असा माझा आरोप आहे। कारण तुम्ही 4 दिवस ज्या दिवशी मद्य बंद करता याचा अर्थ असा आहे की तुम्ही गृहीत धरता, इलेक्शन कमिशन गृहीत धरतं, एक शासन गृहीत धरतं की शिक्षक हे दारू पितात। आणि आताच आम्ही ज्या 2-3 दिवसापासून जे तुमच्याच वर्तमानपत्रामध्ये तुमच्याच मीडियावर जे आम्ही पाहतोय ऐकतोय की शिक्षकांना पैठणी दिल्या जाते, लेडीज शिक्षकांना
काही लोकांना पाकिट दिलं जातं पैशाचं, काही लोकांना दारू पाजल्या जाते आहे, काही लोकांना पार्ट्या दिल्या जातात, काही लोकांना मटण पार्ट्या दिल्या जातात. याचा अर्थ तुम्ही या शिक्षकांचा स्तर किती खाली आणला आहे आणि ड्रायडे घोषित करून अजून तुम्ही त्या याला पाठिंबा देत आहे आणि आमच्या म्हणण्याला दुजोरा देतात की शिक्षक हे वाह्यात झालेले आहे. मग एक तर शिक्षक मतदारसंघातले शिक्षकांच्या हे होऊ देऊ नका इलेक्शन. काय असा जर शिक्षक तुम्ही म्हणत असाल की दारू पितो तर त्याला तुम्ही विधान परिषदेमध्ये पाठवून तो काय शिक्षकांचे प्रश्न मांडणार आहे एक. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की पदवीधर मतदारसंघाच्या वेळेला सुद्धा 2017मध्ये 30 फेब्रुवारी पदवीधर मतदारसंघामध्ये 30 तारखेला मला वाटतं 30/17ला त्यांनी ड्रायडे आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती आणि हायकोर्टाच्या पिटिशनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 4 दिवसाचा ड्रायडे हा चुकीचा आहे. फक्त मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा काळ एवढ्याच दिवशी तुम्ही एवढ्याच वेळेला तुम्ही फक्त ड्रायडे करा. आणि त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांनी ती ऑर्डर रिवाईज केली होती. त्याच ऑर्डरची कॉपी घेऊन त्याच याची ऑर्डरची कॉपीसुद्धा जोडली. तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही नोटीस ह्या पण जोडल्या की रिवाईज ऑर्डर आणि ऑर्डर की त्याच्या धर्तीवर तुम्ही पण सेम ऑर्डर काढा. पण कलेक्टर म्हणे नाही, आम्हाला शांततेचा आणि कायद्याचा भंग होऊ द्यायचा नाही, तुम्हाला कोर्टात जायचं असेल तर तुम्ही जा. म्हणून आम्ही आज सकाळी 8:30 वाजता आमची पिटिशन दाखल केलेली आहे. आमचे वकील आहे जेमिनी कासट आणि आम्ही त्याच 2017ची ऑर्डरचा आधार घेऊन आम्ही हे आदेश जे आहेत ते त्यावर स्टे मागितलेला आहे. मागील महिन्यांपासून बंद असलेले सायन्स कोर मैदान येथील भिंतीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख यांनी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप केल्याने हे काम महिनाभर बंद होते. सायन्स कोर मैदान येथे दिवसेंदिवस असामाजिक तत्वाचा वावर वाढत चालला आहे. तसेच गुन्हेगारी वृत्तीचे लोक या मैदानात येऊन बसत आहेत. तसेच रात्री येथे मोठ्या प्रमाणात ओल्या पार्ट्या चालत आहेत. तसेच कचऱ्यांचे मोठे ढिगार येथे दिसत आहेत. याला आळा घालण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने या मैदानाला सुरक्षा भिंत उभारण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली असता जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला. या कामात ब्लॉक व चुरू वापरत असून त्याच्या जागी विटा व रेती वापरा अशी मागणी केली होती. यावरून सभापतींनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले. आता 1 महिन्यानंतर विटा व रेती वापरून या कामाला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी फिती लावून काम करून केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिल वतीने नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून देशव्यापी संप करण्यात आला. मोठ्या संख्येने कामगार या संपात सहभागी झाले होते. कामगार विरोधी लेबर कोड त्वरित मागे घ्या आणि अगोदरचे सर्व कामगार कायदे पुनर्स्थापित करा. 3 शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथ आयोगांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 पट किमान आधारभूत किंमत देणारे कायदे करा. केंद्र सरकारचे प्रस्तावित व सुधारित वीज विधेयक 2020 मागे घ्या. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण बंद करा. तसेच रेल्वे, LIC, BPCL, कोळसा खाण आयुध कारखाने वाचवा. कोविड काळासाठी आयकर न भरणाऱ्या सर्व कुटुंबांना 7,500 रुपये मासिक निर्वाह भत्ता द्या. सर्वांना पुढील 6 महिन्यांसाठी 10 किलो धान्य मोफत द्या. नवीन पेन्शन योजना रद्द करा. 1995च्या EPSC योजनेत सुधारणा करून किमान पेन्शनची रक्कम 10,000 रुपये करा. शासकीय व सार्वजनिक उद्योगातील कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने निवृत्त करण्याचे परिपत्रक मागे घ्या. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरा. बेरोजगारांना काम द्या. 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण करा. अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा गटप्रवर्तक, शालेय पोषण कामगार या योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरमहा 21,000 रुपये मिळालेच पाहिजे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. देशातील महिलांना सुरक्षा प्रदान करा. महिला अत्याचारांचा पायबंद घाला. शेतमजुरांना किमान वेतन व मनरेगेची कामे त्वरित द्या. शहरी भागात रोजगार हमीचा विस्तार करा. शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा व शिक्षित सर्व बेरोजगारांना काम द्या. सार्वजनिक रेशन व्यवस्था मजबूत करा व फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बळकट करा. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करून प्रत्येक तालुक्यात दर्जेदार सार्वजनिक हॉस्पिटलची व्यवस्था करा. सरकारी अनुदान देऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करा.
एसटी महामंडळाचे संरक्षण करा. सर्व प्रकारच्या असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना किमान वेतन 21,000 आरोग्य विमा व 3,000 रुपये मासिक पेन्शन सुरू करा. 1979चा आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार कायदा बळकट करून त्यांची अंमलबजावणी करा. राज्यांतर्गत स्थलांतरित कामगारांसाठी स्वतंत्र कायदा पारित करा. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. संविधानाच्या मूळ गाभ्यात असलेली धर्मनिरपेक्षता, समानता आणि संघराज्य रचनेतील राज्य सरकारच्या अधिकारांवरचे हल्ले थांबवा. महाराष्ट्र राज्य सरकारचा GSTचा वाटा त्वरित द्या. अशा मागण्यांना घेऊन अमरावती जिल्हा ट्रेड युनियन वतीने नेहरू मैदान येथून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या देशव्यापी संपाला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 11 केंद्रीय कामगार संघटना, त्यामध्ये प्रामुख्यानं आयटक, सिटू, HMS, AICCTU, इंटक अशा सर्व केंद्रीय संघटनांच्या वतीनं देशभरामध्ये आज देशव्यापी संप पुकारलेला आहे. मोदी सरकारने गत काळामध्ये जे काही कामगार विरोधी कायदे अंमलात आणण्याचं कारस्थान या देशामध्ये चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जे 3 अध्यादेशाचं आता त्यांनी कायद्यात रूपांतर केलेलं आहे. या निषेधार्थ कुठलीही पगारवाढीची मागणी न घेता, कुठलीही मानधनवाढीची मागणी न घेता आज या देशातल्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्व केंद्रीय आणि जिल्हा स्तरावरील कामगार संघटनांनी हा बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी असो, अंगणवाडी, बालवाडी, घरकामगार, आशा, इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, बँक एम्प्लॉईज, त्यानंतर बांधकाम कामगार, LIC एम्प्लॉईज युनियन, सर्व प्रकारच्या हकर्स युनियन, सर्व प्रकारच्या संघटना या संपामध्ये आज सहभागी झालेल्या आहेत. आणि आम्ही नक्कीच आशा करतो की आम्ही आमचा हक्क मिळवण्याकरता याही पुढं हितमुक्त रस्त्यावरची लढाई आम्ही पार्लमेंटपर्यंत घेऊन जाऊ, एवढं या प्रसंगी सरकार मुर्दाबाद. अरे असा कसा करत नाही, असा कसा मोदी देत नाही. मोदी सरकारने जमीन मध्ये घालण्याची अरे आवाज दो, लाल बाबा जिंदाबाद, PRTU जिंदाबाद, लाल बाबा कामगार विरोधी धोरण लाने मोदी सरकार की तानाशाही नहीं चलेगी. मोदी सरकार की हुक्मशाही नहीं चलेगी. कामगार किसान विरोधी धोरण लाने वाला मोदी सरकार. गुरुवारी शहरातील अंबागेट येथील विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशी उत्साहात साजरा करण्यात आली. भाविक भक्तांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन कृपा आशीर्वाद घेतले. अंबागेटातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसेच सकाळी विठ्ठल रुक्मिणींचा अभिषेक करून पूजा अर्चना करण्यात आली. सकाळपासून भक्तांनी मंदिरात दर्शन घेतले. कोरोना संक्रमण पाहता मंदिर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत भक्तांना दर्शनाकरिता आत पाठवले. मंदिरात गर्दी न होऊ देता योग्य प्रकारे नियोजन करून भक्तांनी दर्शन घेतले. आज पांडुरंगाची कार्तिक एकादशी आणि त्यानिमित्तानं आमच्या या मंदिरामध्ये जे काही दर्शनार्थी लोक येत आहेत, प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक दर्शनार्थीच्या हातावर आम्ही सॅनिटायझर मारत आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये याचीसुद्धा दक्षता घेण्यात येत आहे. आणि शासनाचे जे काही आदेश आहेत त्या आदेशाचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या आमच्या या मंदिरामध्ये कुठलीही अशी गर्दी होत नाही. आणि गर्दी झाल्यास आम्ही त्याची दक्षता घेत आहोत. सगळे आमचे व्हॉलेंटियर्स वगैरे आहेत या ठिकाणी, सगळे कार्यरत आहोत आम्ही, सगळे ट्रस्टी मंडळी वगैरे. गुरुवारी अमरावती महानगरपालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली. पूर्वी मास्क न वापरल्यास 300 रुपये दंड होता. मात्र शहरातील नागरिक मास्क वापरण्याला घेऊन बेफिक्र दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी दंडाची रक्कम 300 वरून 500 रुपये केली आहे. कोरोनाची दुसरी लाट पाहता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मास्क न लावणाऱ्यांवर 500 रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला.
या आदेशावर अंमलबजावणी करत मनपा पथकाने गुरुवारी शहरातील विविध भागात कारवाई करत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना 500 रुपये दंड दिला आहे। दिवाळी दरम्यान अनेक नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केली तसेच मास्कचा वापर केला नसल्याचं आढळले होते। आताही अनेक नागरिक मास्क न वापरता शहरात फिरत असल्याने जिल्हाधिकारी नवाल्यांनी खबरदारी म्हणून दंडाची रक्कम वाढविली तसेच मास्क कारवाईवर काटेकोर पालन करण्याचे आदेशही दिले आहे। 26 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका व शहर यांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले। तसेच मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व अर्थ यावेळी उपस्थितांना भाषणाद्वारे सांगितले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच मुंबई येथे झालेल्या 26/11च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देऊन त्यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले व त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबरला होणार असून प्रशासन मतदान प्रक्रियेला सज्ज झाले आहेत। गुरुवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले। विधान परिषद निवडणुकीत मत नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांना सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत। या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे। या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी याकरिता मतदारांनी मत कसे नोंदवावे याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत। या सूचनांचा अवलंब करून मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले आहे। केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे। इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करण्यात येऊ नये। तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम नोंदवावा। या रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे। निवडणूक द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता। आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 इत्यादी प्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकता। एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा। तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये। पसंतीक्रम हे केवळ 1, 2, 3 अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत। ते 1, 2, 3 अशा शब्दांमध्ये नोंदविण्यात येऊ नयेत। पसंतीक्रम नोंदवताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1, 2, 3 किंवा रोमन अंक स्वरूपात 1st, 2nd, 3rd किंवा मराठी भाषेतील देवानगरी 1, 2, 3 या स्वरूपात नोंदवावे। मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये। तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये। मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिक मार्क किंवा X क्रॉस मार्क अशी खूण करू नये। अशी मतपत्रिका अवैध ठरेल। आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे। अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। शिंगणापूर ते अंजनगाव सुर्जी या मार्गावर खल्लार लगत असलेल्या सलाम पॉइंट वळण हा अतिशय धोकादायक वळण आहे। या वळणावर कित्येक दुचाक्या, 4 चाकी वाहने तसेच मोठे ट्रक यांचा भीषण अपघात होऊन नागरिकांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे। परंतु अशा गंभीर बाबींकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे। खल्लार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार विनायक लंबे यांनी वर्किंग डे च्या माध्यमातून सर्वप्रथम सलाम पॉइंट या वळणाकडे लक्ष केंद्रित केले। पुढाकार घेऊन खल्लार पोलीस स्टेशनच्या समस्त कर्मचाऱ्यांना घेऊन सलाम पॉइंट गाठले। त्यांच्या या पुढाकाराला बघत खल्लार येथील नागरिकांनी सहभाग घेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोडच्या दोन्ही कडेला वाढलेल्या मोठ्या गवताची सफाई केली, तर ठाणेदार यांनी स्वतः हातात विळा घेऊन श्रमदान केले। माननीय SP साहेब अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पना आहे की दर मंगळवारी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला PT परेड वगैरे घेत असतो। परंतु PT परेड सोबतच आम्ही पोलीस स्टेशनची साफसफाई सुद्धा करत असतो। तर एकच अशी आपल्या खल्लार फाटा
आपला खल्लार गाव ते खल्लार पाटामध्ये आपला सलाम चौक येतो, सलाम पॉईंट येतो, तिथे भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि आजूबाजूला भरपूर काही झाडी वाढलेली आहे. त्यामुळं मी गावकऱ्यांचा सहभाग घेतला. आज आपलाही सहभाग मिळाला, ट्रॅक्टर एक मिळालं आणि सर्व कर्मचारी घेऊन आम्ही इथे पॉईंटवर आलो होतो. भरपूर काही आजूबाजूची झाडी कापली ती आपल्याला दिसेल जातात आणि यामुळे किमान आठवड्यातून 1 किंवा 2 अपघात आपण वाचू शकतो, एखाद्याचा जीव वाचू शकतो. बऱ्याच जणांच्या संकल्पने त्या गोष्टी असतील, परंतु आपण ते करण्याचा प्रयत्न केला. लोकसहभाग याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ते सर्व संकल्पना आमचे पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस अधीक्षक श्री हरिबालाजी सर यांची आहे आणि त्यांच्या संकल्पनेतूनच आपण सहभागातून अजून भरपूर कामं आपल्याला करायची आहेत. धन्यवाद. माणुसकीला जपणाऱ्या या कार्यामध्ये खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक लंबे व समस्त पोलीस कर्मचारी, खल्लार येथील नगरसेवक संदीप सावरकर व कार्यकर्ते तसेच संदीप मालठाणे, युवराज डोंगरे यांचा सहभाग होता. दर्यापूरहून सिटी न्यूज प्रतिनिधी सरजू बहुराशी. पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. जर आपल्याला खाण्याचे नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तर सिटी न्यूज आपल्याकरिता एक नवीन सुरुवात करीत आहेत. तर चला बघूया विधी स्वादिष्ट व्यंजनाची. हेलो फ्रेंड्स, द टेस्ट ऑफ इंडियन किचन में आपका स्वागत है. आज हम बनाएंगे साबूदाना खिचड़ी इन माइक्रोवेव. इसके लिए चाहिए हमें 2 कप साबूदाना, 1 कप बारीक कटा हुआ टमाटर, 1 कप बारीक कटा हुआ आलू, 1 कप मूंगफली जिसे हमने सेक लिया है, 2-3 बारीक कटी हुई हरी मिर्च व कड़ी पत्ता. साबूदाने को हमने 3-4 घंटे भिगो लिया है. वो भीगकर एकदम इस तरह से नरम हो चुका है. अब हम एक मिक्सर के पॉट में मूंगफली डालकर उसे दरदरा होने तक पीसेंगे. अब हम तड़का तैयार करेंगे. एक छोटी कढ़ाई में 2 छोटे चम्मच तेल लेंगे, जीरा, हरी मिर्च व कड़ी पत्ता डालेंगे. अब हमारी हरी मिर्च फ्राई हो चुकी है. एक माइक्रोवेव के बाउल में हम आलू डालेंगे और उस पर अपना ये तड़का डालेंगे और उसे मिक्स करेंगे. अब उसे 2 मिनट के लिए माइक्रोवेव करेंगे. अब हम उसमें डालेंगे काली मिर्च, मूंगफली, पीसी हुई मूंगफली, कटा हुआ टमाटर, नमक और उसे अच्छी तरह से मिक्स कर लेंगे. और फिर से हम इसे 2 मिनट के लिए माइक्रोवेव करेंगे. अब हमारा मिक्स अच्छी तरह से तैयार हो चुका है. आलू और टमाटर अच्छी तरह से हो चुके हैं. अब इसमें हम डालेंगे साबूदाना और इसे अच्छी तरह से मिक्स कर लेंगे. अभी हमारा अच्छी तरह से मिक्स हो चुका है. इसे हम 1.5 मिनट के लिए फिर से माइक्रोवेव करेंगे. साबूदाना खिचड़ी माइक्रोवेव में बनाने का फ़ायदा यह है कि आपकी ये बहुत ही कम तेल में बन जाती है. अब हमारी खिचड़ी तैयार हो चुकी है. इसे हम एक सर्विंग बाउल में डालेंगे. नींबू और चिप्स के साथ सर्व करेंगे. नवरात्रि के अवसर पर आप कौन सी फरियाली रेसिपी चाहते हैं, प्लीज़ कमेंट्स बॉक्स में कमेंट्स करें. जर आपल्याला व्यंजनाची आवड असेल तर आपण 9370067111 या नंबरवर संपर्क करावे. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल 73, SCN चॅनल 9, सिटी केबल चॅनल 92, INBCN नागपूर 746 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र ढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।